नमस्कार दर्शको. लोकशाही महाराष्ट्र आणि बोला बेधडक न्यूजच्या माध्यमातून आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज जवळागडातील देवळे या गावी आपण ग्राउंड रिपोर्टसाठी आलोत. या ठिकाणी आपण जनतेशी संवाद साधणार आहेत, लोकांची मतं काय जाणून घेणार आहोत. नाव काय? नाव समाधान चव्हाण आहे. गाव देवळे. काय वातावरण देवळात? देवळ्यात वातावरण काय आता अतुल मालकाचं वातावरण आहे. का हो? हां, चव्हाण वस्तीला कामं चालू आहेत त्यांची. कशाची? ही रस्ते चालू आहेत. काय शेखर पण आपण एकत्र येते? काय नाही, पण इथं मालकाची हवा आहे बा. यशराज आहेत पुढं. नाही मालकाची हवा आहे. कसं काय? कसं काय म्हणलं आता काय सांगू तुम्हाला. काय रस्तेच केलं तर फक्त रस्ते चालू आहेत, सगळी चालू जायची कामं चालू आहेत त्यांची. माणूस चांगला आहे. देवळात किती लीड झाली? तसं काय मी सांगता येणार नाही, पण मालकाची हवा आहे बा. शेकाप देवळाचं बालिकला आहे. नाही सध्या हाय बालिकेला, पण आम्ही तर मालकाला आहे. बरं, नाव काय? मारुती खांडेकर. गाव देवळे. काय चालू आहे जिल्हा परिषद वातावरण सध्या देवळे गावात? हा चांगला आहे. कोणासाठी? अतुल पवारच्या बाजूने. कसं काय? कामाची पद्धत त्यांची वेगळी आहे. जनसामान्य माणसापर्यंत त्यांचं काम आहे तळागाळात. ज्या रस्त्याला आज 50 वर्षात कधी एक मुरमाची पाटीसुद्धा पडली नव्हती, ती रस्ता आज त्यांनी करून दाखवला आहे. पुढं दीपक आबाचा मुलगा यशराज आहेत. दीपक आबा असू द्या, नाहीतर त्यांचा मुलगा असू द्या, काहीसुद्धा फरक पडत. दीपक आबा शेकाप एकत्र येते. शेकापचं त्याच्या वेळेस झालं ना, विधानसभेला शेकापचं. आता काय शेकापचं ताकद लागत नाही. दोघंही ताकद नाही लागत. काम नाही ना त्यांचं. गावात कोण लीड जाईल साधारणतः? अतुल पवार. कसं काय? कारण ह्याच्या अगोदर 2 टर्म दीपक आबालाच जवळा गट होता आणि खुद्द त्यांच्या बहिणी जिल्हाध्यक्ष होत्या. त्यावेळेससुद्धा काय त्यांनी म्हणजे आमच्या गावाला काय दिलं नाही. त्यामुळं अतुल पवारचं काम आहे. ह्याच्या अगोदर बी काम होतं आणि आता बी त्यांची कामं चालू होती. त्यामुळे कामं झाली काय? आमच्या गावात आतापर्यंत जेवढं रस्तं होतं ते एक बी रस्ता राहिला नाही. सगळं रस्तं पूर्ण झालं. वाडी वस्तीवरचं फक्त रस्तेच काय? लाईटचं काम, कोणाला पाण्यासाठी बोर पाहिजे, बोरचं काम. कामाचा धडाका चालू आहे. कामाचा धडाका चालू. यशराजांनी काम केलं तर तुम्ही त्यांना देणार का? आता काम करून काय वेळ निघून गेली ना. त्याच्या अगोदर 2 टर्म त्यांच्याकडेच होते, त्यावेळेस त्यांनी केलं नाही ना. आता काय, आता कामच नाही ते तर काय करणार. कामं सगळे संपले. कामं सगळी संपली. धडाका लावलेला कामाला. कामाला धडाका लावला. मग साधारणतः गावात किती लीड जाईल? गावातनं एक 400 मताचं लीड जाणार अतुल पवार. ह्याच्या आधी गावात शेकापचं लीड होतं म्हणून. विधानसभेला शेकापचं लीड आहे. मग आता तसं लीड मिळेल का होय मालकाला? होय, तेवढं लीड मिळणार आहे. 100%. संतोष आलदार. सध्या काय वातावरण आहे? जिल्हा परिषद चालू झाली. जिल्हा परिषदला आता कसं आहे, दोन्ही उमेदवार टक्कर आहे बघा. कोण दोन? अतुल पवार हे आपला ह्यांचा दीपक आबाचा मुलगा. दोन्ही उमेदवार चांगली तयारीला लागलीत. अतुल पवारने पण स्वतः स्वखर्चातून बरीच कामं केलीत आणि त्यामुळं आता सांगता येत नाही. दीपक आबाचा जी हा पहिल्यापासून बालेकिल्लाच आहे आणि अतुल पवार पण तयारीनं उतरली जातात. त्यामुळे बालेकिल्ल्यात काही थोडंसं बालेकिल्ला राहील का? आता हो का, शेवटी टक्कर जोरात आहे बघा. बालेकिल्ला राहील का न राहील सांगता पण येत नाही. आता शेकाप आणि दीपक आबा एक आहेत आणि अतुल पवार हे अजित पवार राष्ट्रवादी. शेकाप पण आबा एकत्र असलं काय फरक जाणवेल का? नाही, गेल्या वेळेलाच एवढ्या काय जास्त मतांनी निवडून आली नव्हती इथली सीट जिल्हा परिषदची आणि पंचायत समितीची तर 196-98 आली होती आणि आता दोघंही निभार तयार लागली. त्यामुळं आता काय तुमचं मत कोणाला असलं? आता मी खरं तर BJPचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता BJP आता बघू कुणाला काय आणखी काय पत्ते खोलले नाहीत त्यांनी काय, तरी पण बघू. साधारणतः गावात लीड कोण जाईल? गावातनं आता शेकापचं असं ही बालेकिल्ला ही गावात शेकापचं आहे. परंतु आता अतुल पवारने पण जनसंपर्क चांगला वाढवला ह्या गावात. लोक रस्ते वगैरे भरपूर केलेत, त्यामुळं होईल बऱ्यापैकी. दीपक आबाच्या माध्यमातून एवढी म्हणावशी कामं झाली नाहीत. आत्ता सकाळी त्यांनी जरा ही केली आहे बघा. सकाळी मग विचारणा झाली कुणाला काय रस्ता वगैरे चालू आहे पाहिजे का, खडीकरण पाहिजे का. त्यापूर्वी अतुल पवारनी कामं केलेली. आता त्यांनी कामं चालू केली तर त्यांना मतदान करणार नाही. आता हो का, शेवटी बघा जनतेचा प्रश्न आहे. मतदान करणार का शेवटी आदल्या रात्री लक्ष्मी येणार का, जनता कशावर होईल काय सांगता येते. एकंदरीत
गावाचं वातावरण सध्या काय असेल? गावाचं वातावरण हो का शेकापचाही बाल्य केलं आहे पण अतुल पवारांना जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे शेकापचा म्हणावा असा एवढी लीड जाणार नाही असं वाटतंय आता काय. तुमचं मत? माझं मत आता हो का मी बी जे पीचा माणूस आहे पहिल्यापासून. मग आता आणखी इथं बी जे पीचा काही उमेदवार नाही पण आमचं बघू आता काय वरून. ज्याने विकास केला त्याला मतदान करणार. हां शेवटी बघा आता 14पासून हेच चालू आहे. मोदीपासून काय चालू आहे आता हे जात धर्म पात हे सगळं संपलंय. विकासालाच मत आहे ना आपल्या आता. असं कोण वाटतं उमेदवार आता कोण विकास केला असतं मग कोण वाटतं दोघात? दोघातलं आता हो का अतुल पवार चांगला आता युवा नेतृत्व आहे चांगला आहे. मग यशराजे पण युवा जायचं आहेच की पण त्याचा संपर्क एवढा नाही हो. संपर्क आणखी म्हणजे हे वंश परंपरेनंच म्हणाय थोडकं पण यांना काय तशी वंश परंपरा नाही स्वतःच्या हिमतीवरच आहे. वाघमारे गाव मांजरी. काय वातावरण आहे सध्या? वातावरण असं आहे की सगळे लोक अतुल पवारच्याच मागं आहेत. का? का तर त्याने विकास तसा केला आहे. एक जर गोष्ट असली ना तर 2.5 किलोमीटर रस्ता केला आहे. जे आमदाराला जमलं नाही ना ते अतुल पवारांनी केलं आहे. एवढा म्हणजे माणूस हे आहे तो. असं आहे. हां पुढे दीपक आबाचा मुलगा आहे की? दीपक आबाचा मुलगा इकडे म्हणजे कसं आहे आमच्यात आहे ती बरेच लोक असे की बाबा तो ह्याचा नेत्याचा पोरगा आहे ह्याचा आहे त्याचा ते आम्ही का नाही कोणाला आम्ही जाणतच नाही. तर हे आमच्या गावातला एवढाच एक माणूस आहे ती काम करणारा. यशराजे तरुण शहर आहे की? तरुणच्या असलं काय झालं आमच्याला काय विकासच नाही काय केला. जे आमदाराला जमलं नाही ते हा माणूस करतोय. मग आता लोक कसे माहिती आहे का लोक आता सगळे वन साईड तर इकडं देवळं मेतोडं मांजरी ही वन साईड चालणार इकडं. असं आहे. हां मग काय वातावरण सध्या मांजरीत? वातावरण मांजरीत आहे ना आता कसे लोक दोन्ही पक्षाचे येते परत तिकडून बी जोर आहे इकडून बी परत 100% लोक अतुल पवारच्या मागे आहेत. अतुल पवार लीड जाईल काय? इथून मांजरी देवळं आणि मेतोडं इथून लीड जाणार. तुमचं मतदान? मतदार माझं पुण्याला आहे पण माझं इथं कुटुंब आहे म्हणजे माझे आम्ही 3 जण भाऊ आहे. आमचं 17 मतदान आहे. आम्ही 17 मतदान आम्ही तिकडे करणार अतुल पवारला.